कोल्हापूरमध्ये शिरोळमध्ये आलासमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे। दत्तवाड गटामध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत। दत्तवाड गटातून भाजपच्या उमेदवारांना आघाडी घेतली। दानोळीत स्वाभिमानीचा उमेदवार आघाडीवर आहे। पन्हाळ्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा उमेदवार आघाडीवर आहे। शिरोळमध्ये आलासमध्ये काँग्रेसचा उमेदवार पुढे आहे। दत्तवाड गटामध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील हे आपण मतदारसंघ बघतोय। दानोळीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार पुढे आहे, तर तिकडे पन्हाळ्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर आहे। कोल्हापुरातले चित्र शिरोळमध्ये आलासमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे, तर दत्तवाड गटात भाजपच्या उमेदवारांना आघाडी घेतलेली आहे। दानोळीमध्ये स्वाभिमानीच्या उमेदवारांना आघाडी घेतली। पन्हाळ्यात राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना आघाडी घेतली। कोल्हापूरमध्ये एकूण 67 जागा आहेत। शिरोळमध्ये आलासमध्ये काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर आहे, तर तिकडे दत्तवाड गटामध्ये भाजपच्या उमेदवाराने आघाडी घेतलेली आहे।